नमस्कार मंडळी, मी श्रावणी बांधर एसबी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आज काहीतरी जरा वेगळा मी ब्लॉग घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। ते म्हणजे स्किन केअरवर आहे। मी आत्ता फेस वॉश केला आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता आपण फेसला आहे ना काय लावणार आहे मी ते सांगते। बेसन पीठ घेतलंय, बेसन पीठ आणि त्याच्यात हळद टाकलेली आहे। त्यात आपण मध पण टाकू शकतो, भरपूर गोष्टी टाकू शकतो आपण। पण मी आत्ता सध्या तरी बेसन पीठ आणि हळद घेतली आहे। दही किंवा आहे ना दूध घेऊ शकतो, माझ्याकडे दूध नाही आहे, दही नाही आहे, तर त्याऐवजी मी दूध घेतली थोडंसं घेऊ। आता ते माझ्यावर डिपेंड आहे, आपल्याला कशी कन्सिस्टन्सी ठेवायची, ते घट्ट ठेवायचं आहे का पातळ ठेवायचं ते आपल्यावर आहे। मी थोडंसं पातळ ठेवते, काही नाही बोटाने हलवायचं तर बोटाने हलवू शकता, चमचा घ्यायचे चमचा घेऊ शकता। कारण मला नेकला वगैरे पण लावायचे, हाताला पण लावायचे, सो त्यामुळे मी थोडंसं पातळच ठेवले। तुम्ही घट्ट करायचं तर घट्ट ठेवू शकता। चला लावूया आता, हे रेडी झाले। मी आता लावले, ओलं दिसत असेल, पण आता हे मी लावले बडे लावणार याचं आंघोळ बाकी माझी। पण तुम्ही हे 10-15 मिनटं ठेवू शकता। ड्राय झाल्यानंतर, जास्त ड्राय स्किन असेल तुमची तर मग तुम्ही जास्त वेळ ठेवू नका। जास्त ड्राय होत असेल तर, कारण कोल्ड स्किन होते नंतर, फक्त नंतर 10-15 मिनटं झाल्यानंतर फेस वॉश करूया आपण आणि बघूया। आणि याच्याने ना भरपूर गोष्टी करतात, होम रेमेडी आहे ही छोटीशी, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपण करू शकतो। बघूया आता। आणि ह्याच्यावर आहे, तुम्ही कंटिन्यू डेली यूज केलं म्हणजे आठवड्यातून दोनदा रेड डार्क वगैरे असतं ना स्किनवर, ते आहे ना आपले रिमूव्ह होण्यास मदत करतात। लवकर नाही पण थोडंसं हळूहळू, कारण होम रेमेडी आपली। 10-15 मिनटानंतर मी आता वॉश केले, इतकं फ्रेश आणि क्लीन वाटतंय ना चेहरा, खूप छान वाटतोय। आणि तुम्ही पण ट्राय करा, बघा रिझल्ट तुम्हाला लगेच कळून येईल की कसं आहे ते। खरंच मला तरी खूप फरक वाटतोय। आणि कारण मी खूप दिवसानंतर, मी तर करतच राहते पण खूप दिवसानंतर मी आहे ना आज लावलं आहे, कारण टाईम भेटला आत्ता म्हणून। तो खूप मस्त वाटतंय, तुम्ही ट्राय करा नक्की आणि मला कमेंट करून सांगा। लवकरच नवीन ब्लॉग मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी। लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।